नमस्कार मित्रांनो, चला तर मग आज आपण पुणे जिल्ह्यातल्या एका खास किल्ल्याला भेट देऊ. चला किल्ले पुरंदरला. पुणे शहरापासून हा किल्ला 40 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला सध्या भारतीय लष्कराच्या म्हणजेच इंडियन आर्मीच्या नियंत्रणाखाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव इथे भेट देण्यासाठी ओळखपत्र म्हणजेच ID प्रूफ सोबत ठेवणे अनिवार्य आहे. लष्कराच्या चौकीजवळ गाडी पार्क केल्यानंतर बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी पायऱ्यांचा आणि खडी चढणीचा मार्ग आहे. चौकीपासून बालेकिल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 45 मिनिटं ते 1 तास लागतो. थोड्या अंतर पार केल्यावर आपण एका चर्च समोर येऊन पोहोचतो. गडावर श्री दत्त मंदिर देखील आहे. सन 1665 मध्ये मुघल सरदार दिलेर खानाने पुरंदरला वेढा घातला. तेव्हा किल्लेदार मुरारबाजी देशपांडे यांनी 700 मावळ्यांसह अभूतपूर्व लढा दिला आणि स्वराज्यासाठी प्राणार्पण केले. मुरारबाजीच्या मृत्यूनंतर शिवरायांनी मिर्झा राजे जयसिंग यांच्यासह तह केला. यात पुरंदरसह 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. मात्र सन 1670 मध्ये शिवरायांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. पद्मावती तळे गडावर पाण्याच्या साठ्यासाठी बांधलेली ही ऐतिहासिक तळ आजही अस्तित्वात आहे. किल्ले पुरंदर हा छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असल्याने मराठा साम्राज्याच्या इतिहासात या गडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठी गडावर श्री छत्रपती संभाजी महाराज वंदन स्थळ आणि एक सुंदर संग्रहालय उभारण्यात आले आहे. संग्रहालयात छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनचरित्र आणि पराक्रमाची माहिती चित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. जुनी ऐतिहासिक शस्त्रे आणि इतर वस्तूंचे प्रदर्शन येथे पाहायला मिळते. शंभूराजांच्या वंदनस्थळाच्या सभोवताली भारतीय लष्कराने एक अत्यंत सुंदर आणि देखणा बगीचा परिसर विकसित केला आहे. पुरंदर किल्ल्याच्या माचीवरून शेजारीच असलेला किल्ला वज्रगड अतिशय सुंदर आणि स्पष्ट दिसतो. किल्ले पुरंदर हा अनुभव माझ्यासाठी खूपच अविस्मरणीय होता. तुम्हीही इथे नक्की भेट द्या. लवकरच भेटू एका नवीन ठिकाणी, एका नवीन गडासह. तोपर्यंत काळजी घ्या आणि भटकत राहा.